10 आज्ञा. आणि आज कोणत्या वचनात आज्ञेवर बोलणार आहे मी, कोणाला माहिती आहे का? हां, कोण सांगेल? शब्बत दिवस, एक अंदाज. अजून काही जणांनी लावला अंदाज. आणि सगळ्यांना माहिती आहे मी मुद्दामून आज का तो विषय घेतलेला आहे, नाही का? 10 आज्ञा आहे, परंतु त्या 10 आज्ञांबद्दल बरंच काही त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं आहे. आपण ऐकलेलं आहे, पाठ केलेला आहे, बऱ्याच वेळेला उपदेश देखील प्रियानो झालेले आहेत. पण ज्या वेळेला आपण ह्या 10 आज्ञेकडे वळतो प्रियानो, तर 18 वचनामध्ये आपण जास्तकडं बऱ्याच वेळेला तिकडे लक्ष देत नाही आणि मग आपण म्हणत असतो 10 आज्ञा ज्या आहेत त्या पूर्ण आहेत. पण 18 वचनामधून पुढं जे म्हटलेलं आहे की मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, कर्णाचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे, असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले आणि हे पाहून त्यांचा थरकाप झाला व ते उभे राहिले. काय झाले? दूर उभे राहिले. ते नुसते उभे नाही राहिले, लांब गेले. ते परमेश्वराचं प्रियानो बोलणं जे आहे, ज्याला आपण म्हणतो, जसं आपण एकमेकांशी आता बोलतोय, आपण ऐकतोय एकमेकांना, तशा प्रकारे परमेश्वर लोकांशी त्या काळामध्ये प्रियानो बोलत होता, ऐकायला येत होतं त्यांना. आणि म्हणून ज्या वेळेला त्या 10 आज्ञांबद्दल प्रियानो आपण वाचतो, तिथं पुढं नंतर त्यांनी सर्व काही ते ऐकलेलं आहे. पण पुढं काय म्हटलं प्रियानो? मेघगर्जना झालेली आहे, कर्णाचा नाद होत आहे. आणि अशाच गोष्टी होत असताना 19 वचन म्हटले, मग मोशेला उभे राहिले आणि मोशेला काय म्हणाले? ते आमच्याशी तूच बोल, म्हणजे आम्ही ऐकू. देव आमच्याशी न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू. ते घाबरले सगळे. देवाने आज्ञा त्या ठिकाणी त्या दिलेल्या आहेत, त्यांना तर नाद त्या ठिकाणी ऐकायला आलेला आहे आणि ते घाबरले आणि ते म्हणाले की जर परमेश्वर आमच्याशी बोलला तर आम्ही मरून जाऊ, कारण आम्ही पापी आहोत, तो पवित्र देव आहे. आणि तो नुसता आमच्याशी बोलला तरी आवाज किंवा थरकाप जो आहे त्याने आम्ही सर्वजण मरून जाऊ. आणि म्हणून तू आमच्याशी बोलला तर बरं होईल बाबा, देवाला बोलायला लावू नको, मध्यस्थी म्हणून तू काम कर. पण मग मोशे काय म्हणाला 20 वचनामध्ये? तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये, यासाठी देव आला आहे. किती गोष्ट सांगितले प्रियानो मोशेने. तो म्हणत आहे त्या ठिकाणी, घाबरू नका. तो म्हणत आहे, भिवू नका, तुमची परीक्षा व्हावी एक, नंतर त्याचे भय तुमच्या मनात राहू द्यावे म्हणून, आणि तिसरं काय? तुम्ही पाप करू नये म्हणून देव आलेला आहे. म्हणजे परमेश्वराने लोकांना त्या ठिकाणी ज्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत, तर सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यामधून तो म्हणत आहे की तुमची परीक्षा व्हावी. म्हणजे काय? तुम्हाला जे काही आता सांगण्यात आलेलं आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला कदाचित मोह वाटेल, तुम्ही कदाचित कुठंतरी या आज्ञेचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करताल, म्हणून तुमची परीक्षा होणार आहे. आता हे नियम तुम्हाला दिलेले आहेत. याच्या आधी तुम्हाला नियम नव्हते काही, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वागत होता. पण आता मात्र काय होणार आहे? तुमची परीक्षा होणार आहे. म्हणजे समोर आता प्रश्नपत्रिका ठेवलेली आहे आणि आता तुम्हाला लिहायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. तुमची टेस्टिंग होणार आहे की तुम्ही किती आता या गोष्टी शिकलेल्या आहात. ते प्रत्यक्ष पेपरवरती प्रियानो लिहिलेलं नाही आहे ह्या गोष्टी, परंतु देव म्हणत आहे तुमची परीक्षा होणार. म्हणजे काय? की तुमच्या आता दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी कशा तुम्ही पाळतात याची परीक्षा होणार आहे. पुढं तो काय म्हणत आहे की त्याचे भय तुमच्या मनामध्ये राहून, त्याचं भय, देवाचं भय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. पण आता काय करा? माझं भय बाळगायला सुरुवात करा. भय बाळगणं म्हणजे काय? देवाने ह्या जर गोष्टी सांगितल्यात तर तशी परिस्थिती तुमच्यावर आली की तुम्हाला वाटतं की हे उल्लंघन झालं तरी हरकत नाही, पूर्वी आम्ही करत होतो व्यभिचार, पण आता तो म्हणत नाही, तुला भय धरायचं आहे. पूर्वी चोरी करत होता, काही कोणी तुला बोलत नव्हतं समजा, पण आता तुला भय धरायचं आहे की नाही, देवाने सांगितलेलं आहे.
अशा या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला तो म्हणत आहे की माझं भय ठेवायला सुरुवात करा. तुमची परीक्षा होणार आहे, तुम्हाला भय माझं ठेवायचं आहे. आणि मग पुढं जाऊन तो म्हणत आहे की तुम्ही या परिस्थितीला पार जर केलं, तिसरी गोष्ट काय म्हणाला तो, तुमच्या मनात काय म्हटले पुढे, तिसरी गोष्ट काय, एक आहे परीक्षा, दुसरं आहे भय, आणि तिसरं काय आहे, पाप करू नये यासाठी देव आलेला आहे. तुम्ही पाप करू नये म्हणजे ही बाउंड्री तुम्हाला दिलेली आहे. एक गोल बाउंड्री जशी असते प्रियानो, किंवा चौकोनी बाउंड्री असते, तर 10 आज्ञा म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. बाउंड्रीमध्ये ती गोल धरा नाही तर चौकोनी धरा, आणि तुम्ही त्याच्यामध्ये आहात. या 10 आज्ञा म्हणजे प्रियानो एक प्रकारचं कुंपण घातलेलं आहे, आणि तुम्ही त्याच्यामध्ये आहात. तुम्हाला या कुंपणाच्या बाहेर जायचं नाही आहे, या कुंपणाच्या आतमध्ये राहायचं आहे. म्हणजे काय, आज्ञेचं पालन करायचं आहे. आणि हे आज्ञेचं पालन करत असताना तुमची परीक्षा होणार आहे. तुम्ही बाहेर जाऊन पाप करू नये, पण आतच राहावं, म्हणजे आज्ञेमध्ये राहावं म्हणून त्या दिलेल्या आहेत. प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी प्रियानो बोलत होता. जर 19 अध्याय थोडंसं या पानावर जर आलो आपण, आणि 19 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे प्रियानो, 19 अध्याय आणि 19 वचन काय म्हटलंय, येस, देव त्याला आपल्या वाणीने, कसली वाणी होती ती, मेघगर्जना. लोकांना प्रत्यक्ष सगळं काही ऐकायला मिळालं नाही, किंवा त्यांनी असा प्रत्यक्ष आवाज ऐकला नाही देवाचा. त्यांना ऐकायला आली मेघगर्जना, पण मोशेला मात्र त्या मेघगर्जनेमध्ये देवाचा आवाज कळत होता. सर्व लोकांना त्या ठिकाणी प्रियानो भय वाटलेला आहे, आणि त्यांनी फक्त मेघगर्जना ऐकली आणि त्याचं कंपन. थोडंसं आपण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये प्रियानो, किंवा कधी कधी मध्येच अवकाळी पाऊस आला तर मोठा विजांचा चकाकी येते, ढगांचा गडगडाट होतो त्या ठिकाणी. आणि जी एखाद्या वेळेला प्रियानो आपण बेसावध असताना एकदम जोरात काहीतरी वीज त्या ठिकाणी चमकते, आणि मग त्यानंतर एक मोठा आवाज येतो. तर लहान मुलंच नाही, मुलीच नाही, किंवा बायाच नाही, माणसंसुद्धा चांगले प्रियानो डचकून जातात थोडासा आवाज ऐकून. जसं काय आपल्यावरती ते पडलेलं आहे, किंवा आपल्या अगदी जवळ आता ती गोष्ट आलेली आहे. विचार करा, यावेळेला देव आता बोलत आहे, आणि तो डोंगरावरती आहे, आणि परमेश्वर बोलत असताना विजांचा आवाज, विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट चाललेला आहे. आणि हे नुसतं त्यांनी ऐकलंय, त्यांना आवाज डायरेक्ट ऐकायला मिळाला नाही, पण देव मात्र मोशेशी बोलत होता त्या आवाजामधून. मोशेला मात्र सर्व काही त्या ठिकाणी ते ऐकायला मिळत होतं. आणि म्हणून या सर्व गोष्टी ज्या आहेत, इस्रायल लोकांसाठी देवाने आज्ञेचं पालन म्हणून करायला सांगितलं प्रियानो. यामध्ये आपल्याला ही गोष्ट फार महत्त्वाची लक्षात घ्यायची की जसं मी सुवार्तेबद्दल प्रियानो सांगत असतो, मत्ते 28 आणि 19-20 वचनामध्ये की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगा, तिथं कंसामध्ये कुठं असं लिहिलेलं नाही आहे की पाळक जे नेमलेले आहेत, सुवार्तिक जे नेमलेले आहेत, त्यांनी जाऊन ही सुवार्ता सांगायची. सगळ्यांना ती सांगितली होती. 10 आज्ञेबद्दल सुद्धा प्रियानो या ठिकाणी जर म्हटलं तर परमेश्वराने असं कुठेही लिहिलेलं नाही की मंदिरामध्ये माझा सेवक किंवा याजक किंवा पाळक किंवा बिशप या लोकांसाठी या 10 आज्ञा आहेत. या 10 आज्ञा इस्रायलमधल्या सर्व लोकांसाठी त्याने दिल्या होत्या. जे फार शिक्षित लोक आहेत, जे विद्वान आहेत या मंडळींमध्ये इस्रायल देशामधल्या, त्यांच्यासाठी त्या दिल्या होत्या असं नाही. परंतु सर्वसामान्य माणसं जे आहेत त्या प्रत्येकाला परमेश्वराने या 10 आज्ञा दिलेल्या आहेत. आणि नुसत्या दिलेल्या नाहीत, तर अपेक्षा ही होती की प्रत्येक मनुष्य जो स्वतःला देवाचं भय मानणारा आहे त्या सगळ्यांनी त्याचं आज्ञापालन करणं प्रियानो अपेक्षित होतं. आणि म्हणून देवाने प्रियानो ही गोष्ट त्यांना दिलेली होती. यामध्ये मोशे त्या ठिकाणी बोलत आहे
पण ज्या वेळेला मेघगर्जनेमधून ह्या गोष्टी घडल्या त्यावेळेला लोकसुद्धा घाबरले. आणि प्रियानो, ते मोशेला म्हणत आहे, बाबा त्या मेघगर्जनेतल्या गोष्टी आम्हाला काही समजल्या नाही, पण आम्ही घाबरलो, पण तू मात्र आमच्याशी बोल बाबा. त्या मेघगर्जनेमध्ये खूप काही भयप्रद गोष्टी त्यांना जाणवल्या, पण मोशेला त्यांनी विनंती केली, तू आमच्याशी बोल, आम्हाला त्या गोष्टी तूच समजावून सांग. आम्ही देवाबरोबर जर बोललो तर त्याच्या नुसत्या गडगडाटाने किंवा विजा त्या ठिकाणी चमकत होत्या त्याने आम्ही मरून जाऊ. आम्हाला जगायचं आहे. आणि जर जगायचं आहे तर मोशे म्हणत आहे, देव तुम्हाला मारण्यासाठी नाही आलेला, पण तुम्ही पाप करू नये, तुमची त्या ठिकाणी परीक्षा व्हावी आणि कुठल्याही प्रकारे आज्ञेचं उल्लंघन होऊ नये म्हणून तुम्हाला देवाने या ठिकाणी तो देव तुम्हाला आलेला आहे. आता ज्यावेळेला प्रियानो आपण ह्या 10 आज्ञा म्हणतो, एक गोष्ट फक्त मला अजून त्याच्यामध्ये विचारायची आहे. खून करणं हे बरोबर आहे का? खून करणं बरोबर आहे का? का बरोबर नाही आहे? खून करणं चांगलं नाही हे कोणी सांगितलं? हे कोणी सांगितलं खून करणं बरोबर नाही? हां, देवाने सांगितलं. कुठं सांगितलं देवाने? 10 आज्ञेमध्ये. म्हणजे खून करू नका हे देवाने आधी सांगितलं. म्हणजे 10 आज्ञेमध्ये ते लिहिलेलं आहे म्हणून आपण आज्ञेचं पालन करतो. पण 10 आज्ञा मिळायच्या आधी खून झालेले आहेत. 10 आज्ञेच्या आधी खून झालाय का? कुठं झाला? कायनाने आबेल आपला भाऊ त्याला मारलेला आहे. त्याला आज्ञा होती का तिथं? आपण विचार करतोय 10 आज्ञेमध्ये लिहिलेलं आहे म्हणून आपण म्हणतोय की खून करू नये. पण 10 आज्ञेमध्ये देवाने हे का दिलं? कारण त्याच्या आधी परमेश्वराने सांगितलेलं आहे. पण कुठं सांगितलेलं आहे? मग जर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण जर गेलो आणि तिथं जर म्हटलेलं आहे की कायनाने आपल्या भावाला जर मारलेलं आहे तर त्याला शिक्षा सुद्धा मिळालेली आहे. आणि त्याला शिक्षा करत असताना कायनाने विरोध केलेला नाहीये. त्याच्या डोक्यावर चिन्ह टाकलं, त्याला भटकंती करायला सांगितलं. त्यावेळेला काईन म्हणाला का, अरे बाबा असं दुसऱ्याला मारणं हे मला तू आधीच का नाही सांगितलं? तू आधी का नाही बोलला? काही वेळेला माणसांना बोलायची सवय नसते का? कधी सांगणार मला? तू विचारलं तर सांगणार ना. पण काहीन बोलला का असं? ए देवा, तू कधी सांगणार मला? मारल्यानंतर आणि मला शिक्षा पण करतोय. याचा अर्थ काय होतो? खून करणं हे 10 आज्ञेमध्ये दिलंय म्हणून आपण पाळतो असं नाही. तर खून करणं प्रियांनो हे देवाने 10 आज्ञेच्या आधी देखील माणसाला सांगितलेलं आहे. आणि ते कुठे सांगितलेलं आहे प्रियांनो? त्याच्या प्रत्येकाच्या सदसेद विवेक बुद्धीमध्ये देवाने नियम सांगून ठेवलेला आहे. ज्या वेळेला माणसाला घडवण्यात आलेलं आहे प्रियांनो, त्याच वेळेला परमेश्वराने ह्या ज्या अशा गोष्टी आहेत त्याच्याबद्दल त्या माणसांच्या अंतःकरणामध्ये प्रियांनो देवाने लिहून ठेवलेले आहेत. त्याला समजतंय हे चांगलं आणि वाईट. लक्षात घ्या, एदेन बागेमध्ये भरपूर झाडं होती. त्यापैकी किती झाडं होती? देवाने निक्षून सांगितलं 2 झाडं होती. एक झाड कोणतं होतं? जीवनाचं झाड. आणि दुसरं काय होतं? बऱ्या वाईटाचं. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी ते फळ खाल्लं त्यांना समजायला लागलं काय आहे बरं वाईट काय आहे. खून करणं हे सुद्धा समजायला लागलं. दुसऱ्याला मारणं हे सुद्धा समजायला लागलं. मुळात तिथं त्या फळामधून त्यांना ते समजलेलं आहे. आणि देवाने सांगितलं होय, त्याला बरं पण कळेल आणि त्याला वाईट सुद्धा समजेल. त्याला 10 आज्ञा त्या ठिकाणी देण्याची गरज नव्हती तिथं प्रियांनो.
आणि म्हणून कायनाने ज्या वेळेला प्रियानो आबेलाला मारलेलं आहे, तर देवाने त्याला धरलं, त्याला त्या ठिकाणी निक्षून त्या ठिकाणी त्याला गोष्टी सांगितल्या. आधी काय विचारलं त्याला, तुझा भाऊ कुठे आहे का नाही, मी काय रखवाला आहे का? त्याला माहीत होतं देवाने अंतःकरणात लिहिलेलं होतं हे, आणि ज्या अंतःकरणामध्ये गोष्टी लिहिलेल्या होत्या त्या गरजेच्या नाही की कुठेतरी देवाने परत एकदा त्यांना सांगायला पाहिजे होतं. पण मग देवाने या 10 आज्ञेमध्ये ही गोष्ट कशाला घातली? जर त्यांना माहीत होतं तर देवाने त्यांना आवर्जून परत प्रियांनो सांगितलेलं आहे, कारण त्या गोष्टी त्यांच्यासाठी कॉमन झाल्या होत्या आता. म्हणजे काय? सर्वसामान्य, चलता है सब, दुनिया में सब चलता है. अरे एवढं काय असं म्हणतात ना लोक, काय एवढेला आपणच काय एवढं हे करायचं असं. मागच्या आठवड्यात माझी परीक्षा होती लॉची, आणि सर्रास तिथं प्रियानो पतंग खेळले जात होते, कागदाचे पतंग परीक्षा हॉलमध्ये. पण फक्त त्याला मांजा नव्हता, ते असे कागदाचे उडत होते आणि मला पण काही प्रश्न येत नव्हते, तर मी आपलं माझ्या परीने जेवढं माझ्या बुद्धीला जमेल तेवढं मी लिहित होतो, पण मी काही कॉपी केली नाही. नंतर ते बाकीचे मला विचारतात, अहो लिहिलं का नाही पेपर व्यवस्थित तुम्ही? तर म्हटलं नाही बाबा, जेवढं मला समजत होतं तेवढं मी अहो सांगायचं ना, दिले असत्या ना कॉपी. मी म्हटलं नाही जमत बाबा, ते नाही जमत कॉप्या करणं. दुसरा मला बोलतोय, डेअरिंग नाही होत का तुम्हाला? म्हटलं ह्याच्यात डेअरिंगचा प्रश्नच येत नाही बाबा. मला पहिल्यापासून समजलंच नाही हे असं करायचं असतं म्हणून, जमलंच नाही ते करायला. जेवढं आपल्याला पटतंय हे कुठं त्या उत्तरपत्रिकेत लिहिलं होतं का पहिल्या पानावर? मनीष बरोबर तिथं लिहिलेलं असतं का? तुम्ही बोर्डाचे पेपर चेक करता, तुम्हाला माहिती असतं हे का नाही? पेन वापरायचा, काय करायचं, कोणत्या पेन लिहिलं त्याच्यात लिहिलेलं असतं का कॉप्या करू नका? मग का नाही मुलं करत कॉप्या? तिथं जर ते लिहिलेलं नाही आहे आन्सर शीटवरती की कॉप्या करू नका म्हणून, तिथं लिहिलेलं असतं तर सगळे म्हटले असतं नाही बाबा लिहिलेलं आहे तिथं म्हणून करायचं नाही. पण तिथं लिहिलं नाही म्हणून सगळ्यांनी करायला हरकत नाही. आणि मग करत असताना शिक्षक का पकडतात त्यांना? का पकडतात शिक्षक त्यांना? बऱ्याच विद्यार्थ्यांना पकडलं, त्यांना कॉलेज म्हणजे हॉलमधून कितीतरी मुलांना हाकलून दिलं, मुलींना सुद्धा. मुली पण मागत नाही आहेत त्याच्यावर, ते सुद्धा कॉप्या करायचे पेपर काढून घेतलं, पाठवून दिलं. का पकडतात आणि का ते सुद्धा जातात बाहेर? मुलीसुद्धा त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, हो कुठं प्रश्नपत्रिकेत लिहिलेलं नाही आहे आणि त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेवरती पण छापलेलं नाही कुठं की कॉपी करू नका म्हणून. पण तिथं काय आहे त्यांना अंतःकरणात त्या गोष्टी सांगितलेल्या. हा शिक्षक येऊन सांगतात कॉप्या करू नका, कागद असतील, मोबाईल असेल, सगळं बाहेर काढा म्हणून. त्या कुठेतरी त्यांच्या अंतःकरणावरती बिंबवलेलं आहे, सांगितलेलं आहे. अगदी तीच गोष्ट प्रियानो 10 आज्ञेवरती ज्या वेळेला येतो आपण, मुद्दामून देवाने परत एकदा त्या गोष्टी का सांगितल्या? त्यांना कॉमन झालेलं आहे, त्यांना एकदम सर्वसामान्य गोष्टी वाटत आहेत. काय हरकत नाही एखादा व्यभिचार केला तर, एखादा नाही भरपूर व्यभिचार केला तरी काय हरकत नाही. एखादी चोरी केली काय हरकत नाही, खून केले, मारले काही हरकत नाही. पण देवाने त्यांना मुद्दामून अशासाठी दिलेलं आहे की एक मोठं राष्ट्र मला घडवायचं आहे, आणि राष्ट्र जर घडवायचं आहे तर त्याच्यामध्ये असल्या गोष्टी जर असतील, व्यभिचार करणं, खून करणं, खोटी साक्ष देणं, आणि विशेष करून संपूर्ण 10 आज्ञा या जर त्यांना दिल्या नाहीत तर या इस्रायल देशाच्या अवतीभोवती जेवढी दुसरी राष्ट्र आहेत त्यांच्यासारखंच किंवा त्यांच्याही पेक्षा भयानक राष्ट्र हे होऊ शकतं. मग देवाला जे साध्य करायचं आहे, काय साध्य करायचं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये इस्रायल लोकांच्या द्वारे इस्रायल देशामध्ये जे त्याला आणायचं होतं ते त्याला साध्य झालं नसतं. भयंकर परिस्थिती असते. पण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये आणण्यासाठी या राष्ट्राची आणि या राष्ट्रामधल्या लोकांची जर व्यवस्थित त्या ठिकाणी वागणी
वागणूक असेल त्यांची, तर प्रभू येशू ख्रिस्त त्यामधून एक उद्धार करता फक्त इस्रायलसाठीच नाही, सगळ्या जगासाठी प्रियानो तो देणार होता. म्हणून ते जमलं त्याला. तुम्हाला आणि मला सुद्धा आज जगामध्ये प्रियानो आपण ख्रिस्ती म्हणून जगत आहोत, तर आपली साक्ष देखील प्रियानो तशी असायला पाहिजे. आपल्या घरामधली वागणूक ही पवित्र शास्त्रावरती प्रियानो अवलंबून असली पाहिजे. एकमेकांचे प्रियानो आपण ज्या गोष्टी, आता काही लोक म्हणतात सगळ्या धर्मामध्ये सगळ्या काही गोष्टी सारख्याच आहेत, कोणी काही वाईट शिकवत नाही. वाईट शिकवत नाहीत, पण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडे नाही आहेत प्रियानो. आज त्या हॉलमध्ये मी बघितलं 60च्या आसपास मुलं मुली सगळे बसले होते आणि सगळे कुठं ना कुठं, म्हणजे मला पण माझे चांगले जे जवळचे मित्र आहेत, मलाही कधी वाटलं नव्हतं की ते कॉप्या करणारे असतील, पण कुठून तरी ते कागद काढत होते आणि मला बघून ते एकदम धस्सच बसलं. अरे बापरे, हा सुद्धा तसंच आहे का? पण मग आपण त्या ठिकाणी काहीतरी वेगळं करत आहोत. हो, कदाचित मार्क्स नाही पडतील किंवा एखादा विषय मागं राहील किंवा सगळेच विषय राहतील नाही जमणार म्हणून, पण त्याच्यासाठी काहीतरी अशी कुरघुडी करायची किंवा काहीतरी करून करायचं, तर प्रियांनो देव त्यानंतरच्या गोष्टी देखील तो आशीर्वादित करणार नाही. कितीही तुम्ही कॉप्या केल्या तर पुढं जाऊन जे देवाला करायचं आहे ते होणार नाही. मग ते फक्त प्रियांनो माझ्या लॉबद्दलच मी बोलतोय असं नाही, ते पहिलीपासून लहानपणापासून ते 10वीपर्यंत किंवा पुढं जाऊन सुद्धा कॉलेजमध्ये अशा जर गोष्टी होत असतील, तर त्या व्यक्तीच्या द्वारे देव पुढं जाऊन काही करणार नाही. त्याच्याद्वारे कोणतीही गोष्ट देव करून घेणार नाही. पण देव करून घेणार नाही याचा अर्थ कोण करून घेईल? मग कोण करून घेईल? जर देव त्या माणसाचा, त्या मुलीचा किंवा त्या मुलाचा जर उपयोग करून घेणार नाही, कारण तो तशा गोष्टी वाईट गोष्टी करतो, तर तो जर करून घेणार नाही तर कोण करून घेणार आहे? ऑप्शन दुसरा, सैतान. आणि म्हणून आपण सैतानाच्या तावडीत जाऊ नये, पाप करू नये, म्हणून देव आला आहे. मोशे सांगतोय, अरे तुमच्या भल्यासाठी, तुमच्या चांगुलपणा जो देवाचा आहे तो दाखवण्यासाठी तो त्या ठिकाणी आलेला आहे, की तुम्ही सुरक्षित राहावं, चांगलं व्हावं, म्हणून ते नियम त्याने दिलेले आहेत. ह्या गोष्टी तेवढ्यासाठी प्रियांनो आपण वाचून दरवेळेला म्हणत असतो. आणि म्हणून लक्षात घ्या की खून करू नको किंवा व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, या सगळ्या ज्या दैनंदिन जीवनामधले गोष्टी आहेत, 10 पैकी प्रियांनो किती दोन भाग पडलेले आहेत नाही का? असं म्हणतात 2 पाट्या होत्या, त्या 2 पाट्या होत्या, 2 प्रकारच्या पाट्या दगडावरती त्या लिहून दिलेल्या देवाने. पण या 10 पैकी 2 भाग पडलेले आहेत प्रियांनो. एक आहे देवाच्या सान्निध्यामध्ये किंवा देवाबरोबर तुम्ही कसं वागावं, आणि दुसरे आहेत माणसाबरोबर तुम्ही कसं वागावं. 2 वेगवेगळे आहेत. एका पाटीवरती किती असतील आज्ञा? नाही. येस, 10 पैकी एका पाटीवरती 4 आज्ञा आहेत. आपल्याला डिवायडेशन पटकन जमतं नाही का? 10 म्हणजे 5-5, डोक्याला ताप नाही जास्त. पण देवाने तसं नाही केलेलं. बघा, देवाने केलेलं आहे 10 पैकी 4 आज्ञा त्याच्या संदर्भात आहेत. पहिल्या 4 आज्ञा एका पाटीवर, आणि बाकीच्या 6 आज्ञा ज्या आहेत त्या माणसाच्या संदर्भात आहेत. आणि म्हणून लक्ष द्या, 3रं वचन जे आहे, निर्गम 20वा अध्याय 3रं वचन, तिथं पहिली आज्ञा आहे, माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. ही पहिली आज्ञा, आणि ती आज्ञा एका पाटीवर आहे. दुसरी आज्ञा काय आहे? 4थं वचन, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. ओके. तिसरी आज्ञा 7वं वचन, तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. ओके. आणि मग 4थी आज्ञा, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो. ओके. आणि 5वी आज्ञा आता कोणाच्या संदर्भात आलं? ते
ह्या सगळ्या ज्या 4 वाचल्या आपण, त्या देवासमोर तुम्ही कसं राहावं याच्या संदर्भात आहे. देवासमोर आहात तुम्ही, आणि म्हणून त्याने 4च गोष्टी दिलेल्या आहेत, पण त्या काटेकोर रीतीने पाळायच्या आहेत. 5-5 दिले नाहीत. लक्षात घ्या परत एकदा, 10 आज्ञांपैकी 4 गोष्टी देवाच्या संदर्भात आहेत आणि राहिलेल्या 6 गोष्टी माणसाच्या संदर्भात आहेत. आणि मग 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे की आपला बाप व आपल्या आईचा मान राख. आणि नंतर 13वं वचन, खून करू नको. 7वी आज्ञा, व्यभिचार करू नको. 8वी आज्ञा, चोरी करू नको. 9वी आज्ञा, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. आणि 10वी आज्ञा, 17 वचन, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ. याच्यामध्ये कॅथलिक लोकांनी काय केलं माहिती आहे का? त्यांच्याकडे तर कोरीव मूर्त्या भरपूर आहेत, आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक आज्ञा यातली कोरीव मूर्तीची काढून टाकली. लिटरली काढून टाकली त्यांनी. तुम्ही कुठल्याही कॅथलिक चर्चमध्ये जा किंवा कार्मेलसारख्या शाळेमध्ये जा, तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या 10 आज्ञा जर बघितल्या तर आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको तिकडं एडिट करून टाकलेले, दुसरी आज्ञा काढून टाकलेली. तिथं 3च ठेवलेले आहेत खरं तर. पण शेवटची जी आज्ञा आहे ना, 10वी आज्ञा, त्याचे 2 भाग केले त्यांनी, आणि असे करून ते 10 करून ठेवलेले आहेत. आणि त्या 10मध्ये काय, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. आणि नंतर काय केलं, स्त्रीची अभिलाषा धरू नको. असं करून त्यांनी त्या 2 भाग केलेले आहेत. पण कोरीव मूर्ती ही आज्ञा त्यांनी काढून टाकली. किती त्यांचं धैर्य बघा, माणसाचं धैर्य बघा ते किती आहे, की देवाने ज्या आज्ञा दिलेल्या आहेत ती सपशेल काढून टाकायची. किती भयंकर यात गोष्टी. आणि सर्वसामान्य जे तिथं लोक जातात, आता त्यांच्याकडे अशा प्रकारचं मला नाही वाटत बायबल ते वाचत असतील किंवा असेल सुद्धा त्यांच्या घरामध्ये. जे काही फादर तिथं सांगत आहेत तेवढं बोलायचं, ऐकायचं. प्रार्थनासुद्धा असते, ती पुस्तकातून लिहिलेली असते, आणि प्रियानो ती बोलून हे करायची. लक्षात घ्या, देवाने दिलेल्या 10 आज्ञा याचं त्या ठिकाणी त्यांनी उल्लंघन करून टाकलेलं आहे, आणि मूर्त्या मात्र सर्रास सगळीकडे बसून टाकलेल्या आहेत. त्यांना काही त्याचं भय नाही आहे. पण देवाने ह्या गोष्टी का केलेल्या आहेत प्रियानो? जगामध्ये ह्या गोष्टी, मगाशी मी जसं म्हटलं प्रियानो, की देवाने मुद्दामून सांगितलेलं आहे की त्याच्याद्वारे त्याला काय करायचं आहे खरं तर. पण आता 10 आज्ञेमध्ये ह्या गोष्टी दिल्यात म्हणून आपण त्या पाळतो असं नाही. तर इस्रायल देशाच्या बाहेर सुद्धा जी राष्ट्र होती ते सुद्धा प्रियानो अशाच प्रकारच्या आज्ञांचं पालन ते करायचे. मोशेच्या काळामध्ये म्हणा किंवा अब्रामाच्या काळामध्ये अशा पण काही दुसरे राष्ट्र होते की ते त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काही नियम बनवलेले होते. एक हम्बुराबी म्हणून राजा होता, हम्बुराबी. आणि हम्बुराबी राजाच्या बऱ्याच आज्ञा होत्या. अभ्यासामध्ये हे शिकवलं जातं. हम्बुराबी जो आहे राजा, त्याच्याकडे सुद्धा अशाच आज्ञा होत्या, आणि काही अभ्यासक म्हणतात की मोशेने कदाचित तिथून त्या घेतल्या असतील. पण मोशेने जरी ते तिथून घेतल्या जरी म्हटलं, पण हम्बुराबी, त्याला इंग्लिशमध्ये हम्बुराबी कोड म्हटलेलं आहे, हम्बुराबी कोड. तर त्याच्यामध्ये हम्बुराबी राजा जो आहे तो स्वतःचीच उपासना करायला सांगतो. मीच तो राजा आणि मीच तो देव. आणि म्हणून त्यांच्यावरती टीकासुद्धा अशी होते की जे लोक म्हणतात की हम्बुराजी जो आहे त्याच्याकडून ह्या घेतलेल्या आहेत. तर ते तसं नाही. देवाने प्रत्यक्ष रीतीने मोशेला ऑडिओबल म्हणजे ऐकायला येईल मेघगर्जनेतून परमेश्वराने त्या गोष्टी दिलेल्या आहेत, आणि त्या देत असताना त्याचं पालन करणं हे अपेक्षित होतं. आता इस्रायल लोकांमध्ये तसं आहे म्हणून प्रियांनो इस्रायल लोकांसाठीच ते मान्य होतं असं नाही. तर त्यावेळेला प्रियांनो कदाचित दुसरी राष्ट्र म्हणजे आपलं भारत देशसुद्धा जर बघितला तर इथंसुद्धा, आणि मुसलमान जी राष्ट्र नंतर तयार झालेली आहेत त्यांनीसुद्धा ते मान्य केलेलं आहे. होय की प्रत्येक माणसाला कुटुंबाची जबाबदारी असते, ते नाकारता येत नाही. हे सर्व राष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे.
त्याच रीतीने प्रियानो सर्व राष्ट्रातले लोकसुद्धा काय मान्य करतील? खून करणं बरोबर नाही आहे. हे काय देवानेच दिलं आहे का? नाही. सर्व लोकांना हे मान्य कधी झालेलं आहे प्रियानो? कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाने आधीपासून जन्म झाल्याच त्यांना प्रियानो ते अवगत आहे, समजत आहे, म्हणून त्यांनी ते आत्मसात केलेलं आहे. व्यभिचार करणं हे सुद्धा वाईट आहे, चोरी करणं हे सुद्धा वाईट आहे. आणि म्हणून जगामध्ये जेवढ्या गोष्टी वाईट म्हणून आहेत, ह्या माणसाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराने आधीही सुरुवातीपासूनच लिहून ठेवलेले आहेत. ते काय 10 आज्ञेमध्ये दिले म्हणूनच ते करावं लागतात असं नाही आहे. पण 10 आज्ञेमध्ये मुद्दामून देवाने यासाठी लिहून दिलेले आहेत कारण लोकांनी आता ते कॉमन समजू नये. सगळे लोक करतायत. आत्तापर्यंत सगळे म्हणजे आज जर देवाने ते 10 आज्ञा दिलेल्या आहेत तर लोकांनी असं म्हणू नये, अरे कालच्या दिवशी शनिवारपर्यंत सगळे लोक व्यभिचार करत होते, सगळे लोक खून करत होते, सगळे लोक चोरी करत होते, आता एका दिवसाने काय बदल होणार आहे? असं कोणीही तसं म्हणणार नाही याची ताकीद दिली होती. आणि त्यांच्याकडून त्या अपेक्षित होत्या की त्यांनी त्या पाळाव्यात म्हणून. या गोष्टी करत असताना प्रियानो देव स्वतः त्यांच्याशी तो बोलत आहे आणि आज्ञेचं पालन ज्यावेळेला तो अपेक्षित करत आहे. पण ज्यावेळेला आपण ह्या गोष्टी पाहतो त्यापैकी प्रियानो महत्त्वाची जी गोष्ट मला आज जी सांगायची आहे ते आपण ज्याला मी म्हटलं मागाशी प्रियानो की 2रं आणि 3रं वचन जे आहे निर्गम 2रं आणि 3रं वचन काय आहे? 20वा अध्याय निर्गम 20:2 आणि 3 काय म्हटलंय? चौथं येस, थँक्यू. पहिली प्रियानो गोष्ट तो सुरुवातच 10 आज्ञा देताना काय म्हणत आहे? देव हे सर्व शब्द बोलला. मोशे बोलला का? नाही. मोशेने ऐकलं ते. म्हणजे ही काय माणसांनी घडवलेली गोष्ट नाही आहे. 10 आज्ञा मोशेने आपल्या बुद्धीमधून नाही सांगितलेल्या. बायबल स्पष्ट सांगत आहे की देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला दास्यगृहातून आणलेलं आहे. म्हणजे मोशे देवाचं ऐकत होता आणि लोकांना मोशे सांगत होता. लोकांना प्रत्यक्ष ते ऐकायला मिळालं नाही कारण तो बोलत असताना त्यांच्यासाठी विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट म्हणून त्याचे शब्द ऐकायला येत होते. पण तिथंच सिनाय पर्वतावरती तेवढ्याच भागामध्ये विजा होत्या, सगळीकडे नव्हतं. तेवढ्याच भागामध्ये ढगांचा गडगडाट होत होता आणि म्हणून लोकांनी हे ओळखलं की फक्त तिथंच का होतंय हे, याचा अर्थ खरंच देव तिथं बोलत आहे. पण आपल्याला मात्र ते त्या ठिकाणी विजांचा लखलखाट किंवा ढगांचा गडगडाट म्हणून ऐकायला येते. सो देव बोललेला आहे आणि पुढं म्हटलेलं आहे की ज्याने तुला मिस्र देशातून व दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. या गोष्टीवरती तो जोर देत आहे, मी परमेश्वर तुझा देव आहे. आता ही गोष्ट तो मुद्दामून त्यांना का सांगत आहे प्रियानो? सुरुवात त्याने केलेली आहे, मी परमेश्वर तुझा देव आहे. कारण मिस्र देशामध्ये आपल्याकडेच जशी प्रियानो भारतीय लोकांमध्ये प्रियानो संस्कृती किंवा धर्म दिसून येतात, देव आणि देवी दिसून येतात, अगदी तशाच प्रकारची मिस्र देशामध्ये प्रियानो गोष्टी होत्या. आणि जसं प्रियानो मागच्या वेळेला आपण एकदा पाहिलं की वेगवेगळ्या 10 पिढा त्यांच्यावर आणल्या, कारण त्या प्रत्येक पिढेमागं एक एक त्यांचा देव होता प्रिया मिस्र लोकांचा.
आणि देवाने त्यांना चॅलेंज केलं होतं की तुम्ही ही जर पीडा याच्यावरती मात करून दाखवली तर दाखवा. तुमचा देव जर असं म्हणत आहे ना, म्हणजे सगळीकडं जर बेडूक झाले होते तर तिथं त्यांचा देव होता बेडूक म्हणून, तर त्याचं शरीर माणसासारखं आहे पण डोकं बेडकाच्या तोंडासारखं, आणि त्याची ती उपासना करायची. आणि म्हणून ज्या 10 वेगवेगळ्या पिढ्या पाठवल्या तर देव त्यांना चॅलेंज करत होता मोशे आणि अहरोनच्या द्वारे की ही पिढा तुमच्यावर आणलेली आहे आणि हा जर तुमचा देव आहे तर करून दाखवा सुटका ह्याच्यातून तुमची. आणि 10ही गोष्टी त्यांना जमल्या नाहीत, कारण देव हा आपला खरोखर परमेश्वर हा त्यांचा देव आहे. आणि त्या बाकीच्या घडवलेल्या मूर्त्या आहेत, माणसाने तयार केलेल्या प्रियांनो त्या मूर्त्या होत्या, आणि माणसाने त्या मूर्त्यांभोवती असलेल्या गोष्टी तयार केलेल्या होत्या, म्हणून त्यांना त्याच्यावरती मात करता आली नाही. म्हणजे बेडकाची जर ते पूजा करत आहेत तर बेडकाच्या देवाकडे त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना करावी, त्याची पूजा अर्चा करावी आणि सांगावं की ह्या सगळ्या तुझ्या जातीतल्या बेडकांना प्राण्यांना सगळ्यात तू घालून टाक आमच्या ह्याच्यातून. पण त्यांना ते जमलं नाही, त्यांना जमलं नाही. त्या मूर्त्या माणसाने घडवलेल्या होत्या आणि त्या मूर्त्यांपैकी त्या देवांच्या कहाण्या माणसांनीच लिहिलेल्या होत्या प्रियानो, त्या प्रत्यक्ष काही नव्हत्या. आणि म्हणून इथं ज्या वेळेला परमेश्वर म्हणत आहे की ज्याने तुला मिस्र देशातून, की जो मूर्त्यांचा देव आहे, थोडक्यात पुढं कॉमा देऊन म्हणत आहे ज्याने तुला, आता दमादमाने तो बोलत आहे बरं का, तो एका शब्दात एका वाक्यात तो बोलला असं नाही, मुद्दामून तिथं म्हटलं आहे की ज्याने तुला मिस्र देशातून, त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे कॉमा. कॉमा म्हणजे काय? कॉमा म्हणजे काय? थोडंसं थांबा, वाचत असताना थोडंसं श्वास घ्या. कॉमा, श्वास घेऊन विचार करा तो मिस्र देश काय आहे. मिस्र देश मूर्त्यांनी भरलेला आहे. ज्याने तुला मिस्र देशातून, तुझी सुटका होऊ शकत नव्हती, त्या लोकांनी तुला सोडलं नसतं, पण मी तुला आणलेलं आहे बाहेर. तुमच्या कितीतरी पिढ्या त्या ठिकाणी गुलाम म्हणून काम करत होते, पण आज तुम्ही जर त्याच्यातून बाहेर आलेला आहात तर हे माझं कृत्य आहे हे लक्षात घ्या, तो म्हणत आहे. म्हणून तो म्हणत आहे ज्याने तुला मिस्र देशातून, मग नंतर काय म्हणत आहे, दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. दास्यगृहातून आणलेलं आहे तुला, ऐशोआरामातून नाही आणलेलं. तू त्या ठिकाणी गुलाम होतास, तू त्या ठिकाणी एकदम वाईट परिस्थितीमध्ये होता. आता मी तुला त्या परिस्थितीमधून बाहेर काढलेलं आहे आणि अशा ठिकाणी आता आणलेलं आहे की जिथं मी तुला दाखवत आहे की मी तुझा देव आहे, की त्याने हे सगळं तुझ्या जीवनात केलेलं आहे. नाहीतर तुझ्या आधीची पिढी, तुझे आधीचे वंश मरून गेलेले आहेत त्याच्यामध्ये, पण मी तुला बाहेर काढलेलं आहे. देव त्याची आठवण करून देत होता. आणि म्हणून पहिली आज्ञा त्याने जर त्या ठिकाणी काही दिली असेल तर तो म्हणत आहे, म्हणून खरं तर माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. त्यांच्या कितीतरी पिढ्या प्रियांनो त्या मूर्तीपूजा करणाऱ्या मिस्र देशांमध्ये प्रियांनो त्यांनी घालवलेले. आणि जसं प्रियांनो आपण आपल्याकडे पाहतो तसं तिकडे सुद्धा होतं प्रियांनो. पाऊस पाडायचा असेल तर एका वेगळ्या देवाची उपासना करायची, भक्ती करायची, त्याची पूजा करायची पाऊस पाडण्यासाठी. शेती जर करायची असेल तर एका वेगळ्या देवाची उपासना करायची. बुद्धी जर पाहिजे असेल तर एका वेगळ्या मूर्तीजवळ जायचं आणि त्याची उपासना करायची. त्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांना मिस्र देशामध्ये त्या ठिकाणी प्रियानो माहीत होत्या किंवा त्यांना त्या आठवत होत्या. आणि देव आता म्हणत आहे की त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यातून पुसून टाकाव्यात, कारण मी तुमचा देव आहे, मी परमेश्वर तुमचा देव आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिली काही त्यांच्यावरती मोठा प्रभाव बिंबवायचा असेल तर त्याने माणसांबरोबर कसं राहायचं हे नाही आधी सांगितलं, पण तुम्ही माझ्याबरोबर आधी कसे राहताल हे त्याने आधी सांगितलं. माणसांबरोबर राहण्याच्या गोष्टी त्याने नंतर सांगितलं. प्रियानो, असं जर असतं तर 6 आज्ञा प्रियांनो
त्या आधी दिल्या असत्या आणि त्याच्या संदर्भामधल्या 4 ज्या आज्ञा आहेत त्या खालच्या बाजूला त्यांनी टाकल्या असत्या. पण देवाने तसं केलेलं नाही आहे. तो म्हणाला आधी तुम्ही माझ्या आज्ञा पाळा आणि नंतर माणसांबरोबर कसं वागायचं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तेच केलं प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा काय केलं? कोणती गोष्ट आठवते तुम्हाला? आधी तुम्ही त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. आधी तुम्ही देव, आधी बाकीच्या गोष्टी नाही. जगातल्या गोष्टींबद्दल काही सांगू नका देव म्हणतोय माझ्यासमोर. अरे त्या सगळं मीच घडवलेले आहेत आणि तुमच्यामध्ये जे काही होतंय ते मीच करत आहे, म्हणून तुम्ही मला आधी प्राधान्य देणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी काय असतील त्या तुमच्या सगळ्या काळजी चिंता. अरे ज्याने सृष्टी निर्माण केली त्या देवाला सोडून तुम्ही त्या सृष्टीतल्या गोष्टींमध्येच प्रियानो जर अडकून बसलेले आहात आणि त्याची उपासना प्रियानो तुम्ही जर करत नाहीये. विश्वासाने जगा तो म्हणत आहे माझ्यावरती भरोसा ठेवून. देव त्यावेळेला सुद्धा लोकांना सांगत होता आणि आज सुद्धा प्रियानो याच्यावरती जोर देऊन सांगत आहे. अरे हे सगळं मी बनवलेलं आहे आणि मला सोडून तुम्ही हे सगळं करता. आणि म्हणून त्याची पहिली गोष्ट तिथं आपल्याला पाहायला मिळते प्रियानो की माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. म्हणजे कुठल्याही प्रकारे जर तुम्ही मूर्ती आणली असेल मिसर देशातून, तुम्हाला ती फेकून द्यायची आहे. नुसती मूर्तीच नाही तर तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला बिंबवण्यात आलेलं आहे की शेती करायची असेल तर हा देव आहे, पाऊस मिळत नसेल तर हा देव आहे, ज्ञान मिळवायचं असेल तर हा देव आहे. हे सगळं आपल्या जीवनातून बुद्धीमधून काढून टाकायचं आहे आणि म्हणत आहे माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. माझ्या खेरीज फक्त मीच. मुळात खरं तर पुढे जाऊन प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं की ह्या जगामध्ये देवच नाही असं स्वतः देव म्हणतोय. बाकीचे देव नाही आहेत, त्या सगळ्या मूर्त्या आहेत. आणि म्हणून मगाशी आपण काय वाचलं प्रियानो? स्तोत्र 115 मध्ये 115 स्तोत्र आपण वाचलं. हे परमेश्वरा आमचे नको तर आपल्या नावाचे गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. यांचा देव कुठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. पण चौथं वचन काय म्हटलंय? हा कोणाच्या 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 त्यांच्या. लक्षात घ्या, स्तोत्रकर्ता म्हणत आहे बाकीच्या लोकांबद्दल. बाकीचे राष्ट्रातले लोक आम्हाला म्हणतात तुमचा देव कुठं आहे? अरे तो मूर्तीमध्ये दिसत नाही. आपला देव काही वेळेला चर्चमध्ये सुद्धा लोक येतात जे ख्रिस्ती तर आहेत, ते म्हणतात कुठं डोकं टाकायचं? अहो कुठं मेणबत्ती लावायची? अहो कुठं उदबत्ती लावायची? अहो कुठं पैसे टाकायचे? अरे ते सगळ्या माणसाने घडवलेलं आहे. आमच्याकडे चर्चमध्ये तसं नाही आहे. इथं डोकं कुठं टेकायला लागत नाही, इथं मेणबत्तीला जागा नाही, इथं उदबत्तीला जागा नाही, इथं पेटीला सुद्धा जागा नाही आहे. कारण माणसं जर गेली तर त्या पेटीचा काय उपयोग आहे? दानपात्र ज्या वेळेला लोक असतात त्यावेळेलाच आपण घेतो आणि ठेवतो. पण एकदा का लोक गेलं तर त्या ठिकाणी प्रियानो ते जर कुठली मंदिर या ठिकाणी एखादं मूर्ती म्हणून जर त्या ठिकाणी ठेवली असते प्रियानो, तर त्या ठिकाणी दानपात्र एक पेटी ठेवणं गरजेचं होतं. म्हणजे लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं आणि त्याला त्या ठिकाणी पैसे टाकावे. असं आपल्याकडे नाहीये. हे सगळं माणसाने घडवलेलं आहे प्रियानो. मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी घडवलेल्या गोष्टी आहेत. असं आपल्याकडे प्रियानो बिलकुल त्यावेळेलाही नव्हतं आणि आज सुद्धा नाहीये. आणि म्हणून तो म्हणत आहे प्रियानो स्तोत्र करता की त्यांच्या मूर्ती केवळ सोने रुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातांच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत त्यांना दिसत नाहीत,
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाहीत, त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही, त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही, त्यांच्या कंठातून शब्द निघत नाही. त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे शब्द लक्षात घ्या, त्यांच्यासारखे काय लिहिलंय? त्यांच्यासारखे बनतात. लक्षात घ्या, त्यांच्यासारखे बनतात. तुमचा देव कसा आहे तसे तुम्ही बनता. जर या मूर्त्यांमध्ये कितीही ते ओरडून म्हणतील प्राणप्रतिष्ठा, म्हणजे काय? त्याच्यामध्ये प्राण घालायचं त्या मूर्तीमध्ये. अरे कितीही मोठा यज्ञ करून प्राणप्रतिष्ठा जरी केली ना त्यांनी, तरी ते आहे तसेच उभे राहतील, काहीच करणार नाही. कारण स्तोत्रकर्ता म्हणत आहे काही होत नाहीये. पाय आहेत, चालता येत नाही, कंठ आहे, आवाज निघत नाही, कान आहेत, ऐकायला येत नाही, डोळे आहेत पण दिसत नाही, हात आहेत पण मध्ये त्याला येत नाही, ते आयुष्यभर नाही, सगळं तसंच राहणार आहे, वर्षानुवर्ष तसेच राहणार आहेत. पण त्यांची सेवा करणारे त्यांच्यासारखे बनतात. लक्षात घ्या प्रियांनो, हा आठवं जे वचन आहे स्तोत्र 115, त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. त्यांच्यासारखेच बनतात. म्हणजे हा जर एखादा व्यक्ती एखाद्या मूर्तीच्या मागे लागलेला आहे, मग तो ख्रिश्चन का असू दे प्रियांनो, जर तो कॅथलिक असेल, एखादी मर्याबाईची मूर्ती, एखादा वधस्तंभ, एखादा येशू ख्रिस्ताचा प्रियांनो फोटो किंवा काय असेल, त्याच्यावरती भाव ठेवत असतील तर ते लोक सुद्धा त्याची प्रार्थना करताना त्याच्यासारखेच होतील. ते बायबलच्या देवासारखे, जिवंत देवासारखे कधीच होऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, ज्यावेळेला माणसं एखाद्या मूर्तीच्या मागे लागतात, त्या मूर्तीसारखे प्रियांनो ते सुद्धा घडतात. ही बाब स्तोत्र 115 मध्ये आपल्याला दिसते. देवाने तिथं तो शब्द लिहिलेला आहे, त्यांच्यासारखेच ते बनतात. जर ते निष्ठुर आहेत तर ते निष्ठुरच होतील. आता त्यांच्या कहाण्या जर आहेत, त्या देवाच्या कहाण्या जर तुम्ही बघितल्या, तर माणसं देखील त्यांच्या कहाण्यांसारखेच घडतात प्रियांनो. ती जर देव चोरी करणारे आहेत, ते जर व्यभिचार करणारे त्यांची कहाणी लिहिलेली आहे, त्यांच्या कहाण्यांमध्ये जर ह्या गोष्टी सापडतात, त्यांच्या माणसांमध्ये उपासना करणाऱ्यांमध्ये सुद्धा ते सापडणार आणि त्याच्यापासून ते सुटू शकत नाही प्रियांनो. आपल्या देवाप्रमाणे जर तुम्ही आहात, त्याची उपासना करणारे आहात, त्याच्या वचनाप्रमाणे करणारे आहात, तर विश्वासणारे लोक अगदी त्याप्रमाणे होणार आहात. अगदी उघड आहे प्रियांनो, हे अगदी उघड आहे. काळ्या दगडावरची रेघ, याच्यामध्ये काही फरक होणार नाही. जसा तो देव तशी ती माणसं, हे प्रियांनो पृथ्वीवरती बदलू शकत नाही. आपल्याकडे उगच प्रियांनो कोर्टामध्ये एवढ्या केसेस नाही आहेत व्यभिचाराच्या, खुनाच्या, बळकवण्याच्या. इथं हा देव ओरडून ओरडून सांगतोय इस्रायल लोकांना, आणि इस्रायल लोकांना सांगितल्यानंतर आपल्या लोकांना देखील प्रियांनो ते करायला सांगतोय. चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खून करू नको, शेजाऱ्यांचा मान राख, आईबापाचा मान राख. हे फाउंडेशन आहे प्रियांनो. असं जर तुम्ही करताल, घरामध्ये तुम्ही वागताल, समाजामध्ये तुम्ही तसं वागताल, तुम्ही बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही तसंच वागणार आहात. आणि कुठंही तुम्ही कोर्टामध्ये, पोलीस चौकीच्या, जेलमध्ये कधी सापडणार नाहीत. गॅरंटी आहे प्रियांनो ह्याची. आणि जे सापडतात, स्वतःला ख्रिस्ती बनवतात, ते देवाला कधी त्यांनी मानलंच नाहीये प्रियांनो. त्यांनी फक्त ख्रिस्ती म्हणून नाव त्यांच्या लहानपणी सर्टिफिकेटवर चढवलं म्हणून ते ख्रिस्ती आहेत. जर खरंच देवाची उपासना करणारे आहेत तर प्रियांनो त्यांचं जीवन, त्यांची वर्तणूक अगदी तशीच राहणार आहे. विचारवंत प्रियांनो ख्रिस्ती लोक आहेत,
त्यांच्या सांगण्याप्रमाणे प्रियांनो लक्षात घ्या, विचारवंत ख्रिस्ती लोक जे आहेत ते अगदी स्पष्ट सांगतात की भारत देशामध्ये जर एखादा ऑडिटर आकड्यांमध्ये फेरफार करतो तर बाकीच्या लोकांना काही विशेष वाटत नाही ते, कारण त्यांच्या धर्मामध्ये फसवणूक करणं आणि आकड्यांची मोडताड करणं हे लिहिलेलं आहे. जर एखादा व्यक्ती प्रियांनो व्यभिचार करतो, एखादा व्यक्ती एखाद्याची बायको पळून नेतोय, कोर्टामध्ये केस चालू आहे, बलात्काराच्या गोष्टी होत आहेत, कोर्टामध्ये केस चालू आहे, समाजामध्ये त्याच गोष्टी दिसतील ज्या त्यांच्या देवामध्ये दिसत आहेत प्रियांनो. डिफरंट करता येणार नाही, असं म्हणता येणार नाही अरे तू असं का वागलास बाबा. तो म्हणतो नाही माझ्या सर्व देवांनी तसं केलेलं, मी नाही केलं तसं काय बघ विशेष, मला पण तसंच करावं लागेल जे देवाने केलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सगळे धर्म सारखे आहेत असं कधीच म्हणू नका प्रियांनो, हे चुकीचं विधान आहे. सगळे धर्म कधीच सारखे नाही आहेत. इथं हे स्पष्ट सांगितलेलं आहे, 10 आज्ञेवरून दिसून येत आहे. कुठल्याही धर्माला घ्या, या 10 आज्ञा समोर ठेवा आणि बाकीच्या लोकांचे धर्म बघा प्रियांनो, त्यांच्या कहाण्या बघा, याच्यामध्ये ते किती गोष्टींमध्ये सापडतात प्रियांनो. कात्रीमध्ये सापडल्यासारखे सापडतील प्रियांनो. ते सर्व धर्म समभाव असं होऊ शकत नाही. हां, भाव ठेवू बाबा आम्ही, तू पण एक देवाचा मुलगा आहे, मुलगी आहे, पण आमच्या देवाबद्दल आणि तुमच्या देवाबद्दल तुलना जर करायला गेलात तर कधीच सापडणार नाही. तुम्हाला पात्रताच नाही आहे तशी. आणि म्हणून प्रियांनो या भूतलावर विशेष करून भारत देशामध्ये ज्या वेळेला आपण राहतो त्यांच्याकडून फार चांगल्या गोष्टींची अपेक्षा करू नका. त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नका की ते आपल्यासाठी काहीतरी चांगलं करतील. त्यांच्या जसा देव आहे तसंच प्रियांनो सर्व काही या ठिकाणी होणार आहे आणि ते आपल्याला सुद्धा तसंच ट्रीट करणार आहेत. आता सगळेच तसे करतात असं नाही, पण या कारणामुळे प्रियांनो तुम्हाला आणि मला एक चॅलेंज आहे या भूतलावर राहत असताना. आणि म्हणून मगाशी पण प्रियांनो मी सांगितलं, कॉपी करणं एक फार क्षुल्लक गोष्ट आहे, फार क्षुल्लक गोष्ट आहे. आणि नुसते विद्यार्थीच करतात असं नाही, शिक्षक देखील परवानगी देतात. ते सुद्धा जाऊ दे म्हणतात, काय एवढं कुठं थांबवायचं, किती लोकांना थांबवायचं. कारण त्याचा एखादा कोणतरी पंटर बसलेला असतो की त्याला ते करायचं असतं, मग त्याला जर करू दिलं तर बाकीच्यांना करू द्यावं लागतं. अरे पण आपण ख्रिस्ती म्हणून ज्या वेळेला राहतो त्यावेळेला प्रियांनो आपली साक्ष त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. भले सगळं जग करतंय पण आपण कधी करणार नाही, हे आपल्या ख्रिस्ती मुलामुलींनी, हे आपल्या विश्वासणाऱ्या आईवडिलांनी आपल्या घरामध्ये त्यांच्या जीवनात बिंबवणं गरजेचं आहे. कारण त्यांच्यासारख्या लोकांमध्ये सुद्धा काही चांगले लोक आहेत प्रियांनो की ते म्हणतात की नाही हे योग्य नाही आहे, जे काही गोष्टी होतात ते बरोबर नाही आहे, समाजामधल्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या प्रॅक्टिसेस बंद व्हायला पाहिजेत. आणि म्हणून प्रियांनो ज्यावेळेला आपण म्हणतो की देवाने 10 आज्ञेमध्ये ही गोष्ट दिलेली आहे, पहिली आज्ञाच तो म्हणत की माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत, कारण त्या देवांसारखे तुम्ही होताल नाही तर, आणि मला तर माझ्यासारखं एक मोठं राष्ट्र बनवायचं आहे, माझा पुत्र त्या जगामध्ये येणार आहे, त्याच्यासाठी ही इस्रायल देशाची गव्हाणी मला तयार करायची आहे की ज्याच्यामध्ये त्याचा जन्म होणार आहे. ती गव्हाणीच जर काट्यांनी आणि कुसळ्यांनी जर ती भरलेली आहे तर माझं बाळ कसं काय मी ठेवू त्याच्यामध्ये. बाकीच्या राष्ट्रातल्या गोष्टी नको आहेत त्याच्यामध्ये, त्या गव्हाणीमध्ये. माझ्या मुलासाठी माझी गव्हाणी इस्रायल राष्ट्र हे वेगळं करायचं आहे. आज लक्षात घ्या प्रियांनो, जसं देव त्या लोकांसाठी प्रियांनो तयार करत होता तसं आज देखील प्रियांनो आपल्या विश्व असणाऱ्या मंडळांकडून देव म्हणते ती मंडळी तयार करत आहे की जी वधू म्हणून मला स्वर्गामध्ये न्यायची आहे, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाग आणि सुरकुती पण नकोय, जगातली कुठलीही गोष्ट नकोय. तो म्हणतो डाग तर नकोच नकोय, सुरकुती सुद्धा नकोय.
कपड्यावरची प्रियानो सुरकुत्या पडल्या तर माणूस लगेच हे करतो नाही का, हे जरा नीट राहा रे बाबा, किती अंगाला चिकटतो. हां, कपड्याची इस्त्री मोडली माझी, सुरकुत्या झाल्यात, आणि सुरकुत्या पडल्यावर माणूस काय करतो, तसंच घालतो. आलं का कोण आपल्यामध्ये आहे सुरकुत्या घातलेले कपडे? काय करतं सुरकुत्या पडल्यावर? हां, काय करता? इस्त्री फिरवता. इस्त्री गार असते काय? गार इस्त्री घेतली आणि अशीच फिरवली नुसती तर जातील का सुरकुत्या? सुरकुत्या कधी जातात? इस्त्री फिरून जातात, आहे का नाही? मग बटनच चालू करायचं नाही आणि इस्त्री फिरवायची, जातील का? नुसती इस्त्री फिरून जाईल का? गरम करायला लागते तिला, आणि गरम करून मग कपड्यावर ठेवायला लागते, आणि मग त्या सगळ्या गोष्टी काढून टाकतो. जीवनामध्ये देव तुमच्या आणि माझ्या जीवनात याच गोष्टी करतो प्रियानो. गरम म्हणजे परिस्थिती आपल्यावरती काही आणतो आणि तो म्हणतो हे काढून टाक, हे नको आहे, जाळूनच टाकायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. त्याच वेळेला ते सुरकुती गरम केल्यावरती जर फिरवली प्रियानो, मगच सुरकुती निघून जाते. एकदम प्लेन ती तो होती का नाही, सुरकुती दिसत नाही, डाग तर नकोच देव म्हणतो. म्हणून ते लक्षात घ्या प्रियानो, माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. कोणाची करू नको? नको नंतर एक चिन्ह दिलेलं आहे प्रियानो, टिंब आणि कॉमा, काय म्हणतात त्याला, अल्पविराम, सेमिकोलन. नेहमी मी सांगतो प्रियानो, असा चिन्ह बघितलं, टिंब आणि उकार, काय कॉमा, काय म्हटले, सेमिकोलन नाही मराठीत, अल्पविराम. अल्पविराम, थोडासा विराम, त्याचा अर्थ पुढे दिलेला असतो. त्या शब्दाचा अर्थ जे सांगितले त्याच्यानंतर पहिल्या गोष्टीचा अर्थ असतो. म्हणून तिथं काय म्हटलंय, मूर्ती कशाची करू नको, वर आकाशातील. आकाशात कोण आहे? आकाशात पक्षीच येत नाही, सूर्य तो देव नाहीये, चंद्र देव नाहीये, काही लोकांसाठी देव येते. तारे त्याच्यावरून लोक भविष्य सांगतात. कसे सांगतात आपल्याला माहित नाही, त्यांचं शास्त्र येते. कोणी बनवलंय? देवाने? नाही, हा मागे लोकांनी शोधून आले होते ते, पण ते शास्त्रप्रियानो बायबलमध्ये दिलेलं नाही. म्हणून तिथं म्हटलेलं आहे, वर आकाशातील जी काही नक्षत्र किंवा काय तुम्ही म्हणता, हे त्याची पूजा करू नको, त्याची मूर्ती करू नको. पक्षी पण आले त्याच्यामध्ये, दुष्ट आत्मे सुद्धा आहेत प्रियानो, सैतानाच्या गोष्टी घोंगवत आहेत प्रियानो आकाशामध्ये वरती, माणसांवरती प्रियानो ते घोंगवत आहे. जे काही तुला वर बघितल्यानंतर दिसतंय, खुद्द परमेश्वर सुद्धा वर आहे, पण त्याची सुद्धा मूर्ती बनवू नको तो म्हणतोय. आणि आपण ख्रिस्ती लोक आहोत, गळ्यामध्ये क्रॉस घालून फिरतो, घरामध्ये क्रॉस लावून फिरतो. अरे मूर्ती करू नको तो म्हणत आहे, कुठेही काही करू नको तो म्हणत आहे. आणि म्हणून तिथं म्हटलंय वर आकाशातील, मग नंतर कुठं आला तो, खाली पृथ्वीवरील. म्हणजे काय? पृथ्वीवर कोण आहे आता? पृथ्वीवर कोण आहे? पहिली माणसं दिसतात, जनावरं दिसतात, झाडं दिसतात, त्यांचीही पूजा अर्चा किंवा मूर्त्या बनवू नकोस. जे काही असं तुला दिसतंय आता, ते सगळं मीच घडवलेलं आहे. जे वरती बघून तुला दिसत आहे ते सुद्धा मीच घडवलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो वर आकाशातील व खाली पृथ्वीवरील. मग कुठे गेला तो आता? व पृथ्वीच्या खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. जलातील काय? मासे. आणि माणसाने नाव दिलेले त्याला देवमासा. देवमासा. कुठून नावं काढली ही सगळी? इंग्लिशमध्ये नाही आहेत अशी नावं बरं का. गॉड फिश, फिश गॉड, देवमासा. इथली संस्कृती आपल्याला शिकवते, इथली भाषा आपल्याला शिकवते,
इथल्या लोक आपल्याला शिकवतात आणि आपण शिकतो आणि आपण तसं वागतो. आपली संस्कृती वाईट आहे असं नाही म्हणत मी प्रिया, पण लक्षात घ्या त्या गोष्टी जे करतात. आणि म्हणून आपण नेहमी सांगत असतो आपल्या लग्नविधी, लग्नाची मागणी, त्यांच्यासारख्या गोष्टी सवाष्ण्या बोलून सुपारी फोडणं, हळद कुंकू करणं आपलं नाही आहे प्रियांनो. हे किती डोकं फोड करून सांगावं, पण पाळकसाहेब पाळकीनबाई गेल्यानंतर चालूच असतं. नाही तर आम्ही यायच्या आधी ते करून घेतात. किती डोकं फोड करून सांगा, प्रकाश पडत नाही. मिस्र देशातलं तेच आठवतं. वाळवंटात गेल्यानंतर मोशाला काय म्हणाले होते, किती चांगलं मसाले काय खायला मिळत होते आम्हाला. हां, इथं काय आणलं तू, मान्ना खायला. तेच आठवतं ते सगळं तिकडचंच. देव सुरकुती फिरणं प्रियानं काढण्यासाठी इस्त्री फिरवायचा प्रयत्न करतो, पण ते म्हणतात नाही लय कडक आहे, आम्ही साधं कापड नाही आहे. दोनच गोष्टी प्रियानं आपण बघत आहोत. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील, पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको, त्यांच्या पाया पडू नको, त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर कसा आहे. लक्षात घ्या प्रियांनो, आपण चालीरीती रूढी सुद्धा ज्या काही करतो, ईर्ष्यावान देव आहे बरं का, तो सूड घेणार आहे. ईर्ष्यावान, त्याला जलस होते, त्याला जलस होते. ती माणसाच्या जलसीपेक्षाही भयंकर जलस आहे. माणसाला पण जलस होते आहे का नाही, जळजळ होती का नाही, ती पोटातली होती, छातीत होती जळजळ. आणि काय करता त्याच्यावर, अँटासिड टाकता तुम्ही, जलोसिल घेता, डायजिनची गोळी खाता नाही का, पोह्याचं बडीशेप खाता, काय करता. ती शरीरातली, डोक्यातली नाही काढता येत जोपर्यंत पश्चाताप करत नाही, देवाला समर्पण करत नाही. ती जळजळ डोक्यात एक बसलेली असते. आणि मग विचार करा, ह्या पोटातल्या जळजळीपेक्षा डोक्यातली जळजळ भारी असते, आणि डोक्यातल्या जळजळीपेक्षा त्या देवाची जळजळ कशी असेल. मग जर आपण बाकीच्या समाजातल्या लोकांसारखं वागत असू तर देव म्हणत आहे, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करतात. आम्ही नाही करत, आम्ही तर प्रेम करतो. अरे पण तसं वागून माझ्या सांगण्याच्या विरोधामध्ये तुम्ही वागता, तर माझा तुम्ही काय करताय, द्वेष करताय. आणि पुढे म्हटलेला आहे तो, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल. का बरं वडिलांच्या अन्यायाबद्दल? त्यांनी केलं त्यांच्याशी करायचं ना, आम्हाला काय बाबा भोगायला लावतो. वडिलांच्या अन्यायाबद्दल बोलत असताना इथं तो काय म्हणतोय माहिती आहे का, वडिलांनी जे केलंय ना तेच तू पण करणार आहेस. समजलं, वडिलांनी जे केलंय मग ते चांगलं केलं असेल तर ते चांगलं तू करशील. आईबाप तेच करणार आहेत जे त्यांच्या आईबापांनी त्यांना शिकवलेलं आहे, आणि हे आईबाप जे करतायत ते त्यांची मुलं सुद्धा तेच करणार आहेत. फक्त कदाचित कधी कधी कुणाचा तरी एखादा सिगरेटचा दारूचा ब्रँड बदलतो, पण करणार मात्र तेच. बाप हातभट्टीतली पित होता, हा स्टँडर्ड पितो पण पिणार. बाप बिडी फुकत होता, हा सिगरेट पितो, आणि हा सिगरेट पितो तर तो मुलगा काय करणार आहे, चिरूट पण पिणार. त्याच्याबद्दल देव म्हणतो या ठिकाणी, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. पण पुढे तो म्हणत आहे, आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या 1000 पिढ्यांवर मी काय करतो, दया करतो. दोनच गोष्टी आहेत त्या. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला ठरवणं गरजेचं आहे की आपण आज कशा प्रकारच्या गोष्टी. आता मूर्त्या म्हणून प्रियांनो आपल्या घरात कोणालाच कदाचित नसतील, पण माणसांनी बनवलेल्या मूर्त्या म्हटलेल्या प्रियांनो. लक्षात घ्या, माणसांनी बनवलेल्या मूर्त्या. आज सगळे म्हणतील कदाचित आमच्या घरात तर कुठंच नाही बाबा, क्रॉस पण नाही, मर्याबाई नाही, येशू ख्रिस्त नाही, काही नाही, पण तरी मूर्त्या सापडतील, तरी मूर्त्या सापडतील.
काहीच्या व्यसनं आहेत, ती सुद्धा मूर्ती आहे प्रियानो. काहींना डोळ्याचं व्यसन आहे, काहींना तोंडाचं व्यसन आहे, काहींना पैशाचं व्यसन आहे. या सुद्धा मूर्त्याच आहेत प्रियानो. आणि मगाशी 115 जे आपण वाचलं, स्तोत्र 115 वाचलं प्रियानो, त्या मूर्त्यांप्रमाणेच ते लोक बनतील. जर प्रियानो आपण एखाद्या गोष्टीला मूर्ती म्हणून जरी म्हणत नाही, पण प्रियानो त्यासारखे करतो आपण. उदाहरणार्थ हा एक सगळ्यात, ही सुद्धा काय झाली, ही मूर्तीच आहे. आपण सुद्धा बसतो, मी सुद्धा बसतो ह्याच्यावर, पण आपण काय पाहतो, आपण काय करतो, ही मूर्ती आहे. अख्खं जग याची पूजा करते. अशा कितीतरी मूर्त्या एका घरात सापडतील आणि प्रत्येकाची वैयक्तिक मूर्ती आहे. पर्सनल देव, आपलं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर. आणि नाव लिहिलंय म्हटल्यावर कोण झालं, मीच देव झालो. येत आहे का लक्षात? व्यसनं आहेत, डोळ्याचे आहेत, पैशाच्या मागे लागलेले आहेत, ती सुद्धा एक प्रकारची मूर्ती आहे. काही लोकांना नोकरी मूर्ती झालेली आहे. ते रविवारचं जाऊ दे बाबा, नोकरीला जाणं गरजेचं आहे. काहींसाठी माणसं देव झालेली आहेत प्रियानो. त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्या माणसाबद्दल आमचं दैवत आहे, ते मूर्ती झालेली आहे. ती मूर्ती झालेली आहे ती जगामध्ये. म्हणून तो म्हणत आहे, वर आकाशातील पृथ्वीवरील कुठलाही माणूस, आईबापाचा मान कर म्हटलेलं आहे, सन्मान कर म्हटलेलं आहे, बाकीच्या पण आईवडिलांचा सन्मान कर म्हटलेलं आहे. अरे पण त्याला मूर्तीचा दर्जा देऊ नकोस, त्याला देवाची दर्जा त्या ठिकाणी देऊ नको. तो आमचं दैवत आहे, याच्याशिवाय आमचं काही होणार नाही. काही लोकांनी लिहिलेलं असतं गाडीवरती, ट्रकवरती, काही वेळेला ते नंबर प्लेट नसते गाडीला, बाईकवरती, पण हे मात्र लिहिलेलं असतं, आमचं दैवत आणि त्या माणसाचं नाव. जगातले लोक करतायत, आपण ते करायचं नाहीये प्रियानो. आणि जेव्हा आपण ते करतो, देव ईर्ष्यावान देव होतो प्रियानो. त्याला राग येतो, त्याला राग येतो. आणि वेगवेगळ्या रीतीने मग तो इस्त्री फिरवतो आपल्यावर, ती सुरकुती काढून टाकण्यासाठी. मग ती इस्त्री प्रियानो आजारपणाची असते, ती इस्त्री प्रियानो पैशाची असते, ती इस्त्री प्रियानो घरातला ताणतणाव असते, ती इस्त्री प्रियानो कधी कधी बघ भयंकर अशा आर्थिक परिस्थितीची असते. तो फिरवतो, मग घे तुला पाहिजे ना, मी आता तुझी सुरकुती काढण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तेवढे पुरतं ते कापड इस्त्रीवरती प्रियानो फिरवलं, इस्त्री फिरवली त्याच्यावर की ती सुरकुती जाते. पण आपल्या अंगावरचं कापड असं आहे ना, चामडं असं आहे ना, की ती सुरकुती परत दिसते. ती परिस्थिती निघून गेली की परत सुरकुती दिसते ती. मग देव म्हणतो अजून टेम्परेचर वाढवतो, आता अजून गरम करतो, मग त्याच्या पूर्वीपेक्षा अजून टेम्परेचर जास्त गरम करतो तो. आपणच आपल्या जीवनामधल्या समस्या देवाला प्रियानो प्रवृत्त करतो की आम्हाला शासन कर, शिक्षा कर आम्हाला. प्रभू येशू ख्रिस्ताने खास करून प्रियानो, जसं आपण मोशे म्हणत होता की तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये, यासाठी देव आला आहे. आज येशू ख्रिस्त सुद्धा आला आहे. तो येऊन गेला आणि आता कसे वागा असं नाही म्हटलेलं, तो आला आहे. आणि प्रियानो, त्याने सर्व ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्याने सांगितलेल्या आहेत आणि पवित्र आत्मा दिलेला आहे की त्याचं मार्गदर्शन त्यांनी घ्यावं. आणि प्रियानो, एक पवित्र चांगलं ख्रिस्ती जीवन जगत असताना जर प्रभू येशू ख्रिस्त आला तर देव त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. तो म्हणेल ही माझ्या नवरीतला एक भाग आहे, माझी वधू आहे, या वधूतला एक भाग आहे, याला मी घेऊन चाललोय. तरच तो स्वर्गामध्ये घेऊन जाईल प्रियानो. सुरकुती जरी असली ना तर प्रियानो तो खाली ठेवणार आहे, तो वर घेऊन जाणार नाही. सुरकुती जरी असली तरी. आपल्या अंतःकरणाकडे प्रियानो झाकून बघूया, प्रार्थना करू, आपण डोळे बंद करूया.
आपल्या अंतःकरणामध्ये प्रियानो यावेळेला साच पडून आपण पाहूया देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये कोणती गोष्ट प्रभू आपल्याला प्रियानो दाखवत आहे, कोणत्या गोष्टींच्या द्वारे देव आपल्या अंतःकरणाशी बोललेला आहे, त्याकडे प्रियानो आपण लक्ष देऊया. जर ह्या कुठल्याही दोषांमध्ये, चुकांमध्ये, अपराधांमध्ये आपण जर अडकलेलो आहोत, जी देवाला आवडत नाही आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला तरी देव म्हणून आपण जीवनामध्ये स्वीकारलेला आहे, आपण कुठली तरी गोष्ट मूर्ती म्हणून आपल्या जीवनात ठेवलेली आहे, त्या सर्व मूर्त्या, त्या सर्व लहान मोठे आपल्यावर प्रभुत्व करणाऱ्या गोष्टी प्रभूसमोर कबूल करूया. त्या सोडून देण्यास प्रभूला वचन देऊ. प्रभू, आम्ही त्या करणार नाही. आमच्या जीवनामध्ये व्यसनं आहेत प्रभू, आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या रीतीच्या सवयी आहेत, आमचा स्वभावच पापी आहे. परंतु आम्ही धन्यवाद देतो प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे तू आमच्या जीवनामध्ये प्रभू, तू खरोखर पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण, आशीर्वादित आणि पवित्र असं जीवन देण्यासाठी प्रभू तू तयार आहे. आज प्रभू या वचनाच्या प्रकाशामध्ये तुझ्या प्रिय लोकांनी, विश्वासणाऱ्यांनी आपल्या अंतःकरणातून जी काही प्रार्थना ते करत आहेत त्याकडे विशेष तुझं लक्ष दे प्रभू. त्यांना पहा, त्यांच्या पश्चातापी अंतःकरणाकडे प्रभू तुझं लक्ष असू दे. आत्म्याच्या गोष्टी समजण्यास त्यांना तू मदत कर. आणि खरोखर प्रभू, या जगातल्या गोष्टींकडे नाही, परंतु प्रभू स्वर्गातून येणारा आमचा प्रभू श्री ख्रिस्त, त्याकडे दृष्टी लावून आम्ही वाट पाहणारे असावेत म्हणून तू सहाय्य कर. उपस्थित असलेल्या सर्व प्रभू, लहान, तरुण आणि वयस्कर अशा सर्वांवर तुझी कृपा आज आणि सदा सदैव ठेव. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आपण उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून प्रिय. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जमा असते, आणि जसे आमच्या ऋणी आसरून सोडल्या तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनावर असो. आमेन.